युद्ध पातळीवर विकास पर्व सुरू आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की कदाचित जर राहुलजींना जर त्यांना माहिती दिली असती की ती आपल्याच खासदाराची आहे, आपल्याच आमदाराची आश्रमशाळा आहे, तर कदाचित तेव्हा राहुलजी कदाचित ऐकले। राहुल गांधी ने पत्र लिखा, मुख्यमंत्री को ऊपर जानना चाहेंगे। राहुल गांधी ने मुख्यमंत्री को पत्र लिखा है, थोड़ा हिंदी में जानना चाहेंगे सर, हिंदी में सांगा। राहुल गांधी ने पत्र लिखा है मुख्यमंत्री को, आरोप केलेले आहेत तंत्रज्ञानाने आपल्यावर। सर राहुल गांधी ने पत्र लिखा है मुख्यमंत्री को और जिस तरह से हमारे नेते देवेंद्र जी मुख्यमंत्री महोदय, उनको पत्र लिखा है जनजाति विभाग की ओर से, वो सब्जेक्ट रहने के कारण हम उत्तर दे रहे। लेकिन उन्होंने टेस्ट करने के बारे में बात कही है, टेस्ट करने के लोगों की ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुदानित आश्रमशाळा कोणाची आहे, कोण चालवतात, कशा चालवतात, काय व्यवस्था आहे, काय सुविधा आहे किंवा नाही, याबाबतच आपण सर्व लक्ष घातलं तर 100% सर्वांना उत्तर मिळेल। जिस तरीके से राहुल गांधी जी को ये इन्फॉर्मेशन गलत दी गई, क्या उन्हीं के लोगों की ये संस्थाएं थी, क्या आप कहेंगे उस बारे में जो आपने महाराष्ट्र में अनुदानित आश्रम स्कूल 100% ग्रांट वो उनकी है। राहुल जी को मालूम है, राहुल जी ने पूछना चाहिए कि वो आप नाम नहीं मारोतराव जी कोवासे की अनुदानित आश्रम स्कूल है, वहाँ पे सर्पदंश हो गया है, तो उनको मालूम होना चाहिए। क्या राहुल गांधी को ये जानकारी नहीं थी कि उनके ही मंत्री है? नहीं होंगी, इसलिए नहीं होंगी। साहेब पुसतवा शोधा पुरी म्हणतात की आमची प्रेग्नन्सी टेस्ट होते, त्या दिवशी तिने मंचावर सुद्धा सांगितलं, मग तुम्हाला आमच्या मुली आहे, आमच्या बहिणी आहे, मुलींच्या बाबत म्हणतात की आमच्या मुली त्रास होते, कोणालाही अधिकार नाही आमच्या मुलीबद्दल बोलायचं, आमच्या बहिणीबद्दल बोलायचं। आम्ही आमच्या बहिणी झालं नाही, होणार नाही, होत नाही, आमच्या मुली आहे। नाही असं नाही। तुम्हाला आठवत असेल एटीसी कार्यालयामध्ये गत 10 दिवसापासून नागपूर येथे अधिवेशन आंदोलन होतं। कोणत्या मुलीला मुलांना त्रास झाला का? नाही। सर पुण्यामध्ये नागरीमध्ये अजूनही मुली ज्या आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या बघायला मिळत आहेत। एक पीसी 250 मुलींच्या मागे एक पीसी त्या ठिकाणी वापरावा लागतोय, अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय, असं त्यांचं म्हणणं आहे। पुणे येथील सर्व शिष्टमंडळची माझी चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झाली आणि त्यांना सांगितलं की आज मी वयाची मर्यादा जी आहे, प्रवेशाच्या वयाच्या मर्यादेच्या बाबतीत त्यांची जी इच्छा होती, आग्रह होता, तो आज शिथिल करण्यात आलेले, त्यामुळे तो प्रश्न सुटला। खूप धन्यवाद। सर मिनिस्ट्री सर एक मिनट सर मिनिस्ट्री आपके पास है, मिनिस्ट्री